गाईस, तर तुमच्या अनघाचा ब्लॉग आज मी स्टार्ट करत आहे. तर आज आम्ही करत आहोत बिर्याणी आणि ती पण करत आहे माझी मावशी. तुम्ही बघू शकता आम्ही ते चूल वगैरे मांडलेली आहे. इथे आता तयारी चालू आहे. पडायला लागले. जरासं आमचं मोकळं माळ आहे ना, त्यामुळे जरासं इकडचं आजूबाजूचं जरासं कागद घातलेला ते झालंय ग. हा कागद झाले का? अच्छा. तर आम्ही चुलीत कागद घातली होती, त्याची थोडी थोडी तुकडं येऊन कशी उडायला लागले. यामध्ये जाणार आहे कांदा. मामा तर मामाला टोमॅटो म्हणजे कांदा टाकणार आहे आणि ते टोमॅटो टाकणार. आता टोमॅटो टाकलेला आहे. कांदा चांगला भाजून झालेला आहे. आपल्या चुलीला पण चांगला ताव बसलेला आहे. चूल पण चांगली धोमाने पेटली आता. मस्त झालं. टोमॅटो थोडा वापरलेला आहे कारण दही लावलेलं आहे आपण जास्त आंबट व्हायला नको म्हणून. आणि तिकडे बघा आपलं चिकन आता टाकत आहे मी. चिकनला मुरात घातलेलं काय? होय, मॅरिनेट केलेलं चिकन आहे. मला पण मला म्हणा काय मला तुझ्यामुळे झाले सगळं. मी काय केलं आता काय पडू नाही तिथे खायला आणि बघा पकायला एकदम. आणि मला चुलीमध्ये जाळ घालायला लावलेला आहे आणि 5-5 मिनिटानंतर पाणी बघत राहायचंय. वरून पण ऊन आणि इथं मी चुलीसमोर बसले असले घाण पडायला लागले ना, लय घाण पडायला लागले. पण काय करणार. हे बघा आमचं आता चिकन इथं शिजलेलं आहे. आता ह्याला फक्त थर लावायचा राहिलेला आहे आणि मग रेडी. आणि ते मला बसवलं आहे कारण ना हे ना मनीची ना जी फ्रेंड सर्कल आहे ना तो खूप 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 आगाव आहे. कधी येऊन फस्त करतील सांगता येत नाही. त्यामुळे माझी मनी आणि मी तर बसलेलो आहे. बघा कसे जमा झाल्यात. अजून एक काळ्या कलरचा एक बोका आहे, तो कुठं गायबच झालाय. म्हणून मला इथं देखरेखीला थांबवले. बघा कसं पळतात बघा. मला इथली सगळी मांजरं भितात. हो होय मग चांगला कलर दिला पाहिजे ना. चांगली चाले ना. पाणी घालणार तेल चांगलंच कडलेलं आहे. जा पाणी घेऊन जा. आलं 2 मिनिट. आमच्या तिचं लय ठरलंय मटन सोडायचं, चिकन सोडायचं, पण ते कधीच सक्सेस होत नाही. मीठ टाकलंस काय? आणि पाणी ऍड केलेलं आहे पण. हे बघा तुपाची बरणी आमची. हे जर तूप त्यात टाकणार काय? ते ना सोनू झाऱ्या नेलास बाई तू. होय, तू म्हणली नाहीस का झाऱ्याचं काम नाही. तुपात चमचा नाही की तावान. गाईस, तर हा आहे दावत बासमती राईस. तर आम्ही ह्याची बिर्याणी आज बनवणार आहोत. ओ चला 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 चलो रुक. पाणी उकळ आहे का? हो, पाणी उकळलेलं आहे. तुम्ही आता बघा मी टाकत आहे याच्यामध्ये तांदूळ. आता तांदूळ त्याला शिजायला किती वेळ आहे? शिजते.
परत तशीच ठेवती, त्यात हे काढायचं. बाद में ये राइस हम इसमें निकालने वाले हैं. हां काहीच आमच्या घरातल्यांनी एक खूप मोठी चुकी केली. तिने डायरेक्ट तांदूळ टाकला कच्चाच. तो थोडासा मग सांगायला पाहिजे. याड्याने डायरेक्ट टाकला तांदूळ. तर काही इथे आम्ही आता तांदूळ शिजवून घेतला आहे. पण तांदूळ शिजवताना आमच्याकडून एक मिस्टेक झाली, ती म्हणजे आम्ही तांदूळ भिजवून घेतलंच नव्हतं. तसंच कोरडं तांदूळ टाकलं शिजायला. तरी पण काही नाही, भात व्यवस्थित झाला आहे, शिजला आहे. तरी पण आम्हाला वाटलं तुटतोय की काय, पण तुटला वगैरे काहीच नाही, व्यवस्थित झालं. आता आम्ही याला दम लावायची प्रोसेस चालू करणार आहोत. बघा तर काही आता आम्ही टाकलेलं आहे तूप. आणि बघा तुमची सर्वांची लाडकी. हा कलर आमचा कलरचा डबा इथे. बट एंड चांगला होणार आहे. आईस्क्रीम आणलाय ना मी. नको बरं ठीक आहे, तू नाही खाल्लंस तरी चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. आता ऑरेंज रेड घालते. कोणीकडनं निघते. हे बघा कलर कलर. हा आहे ऑरेंज. त्यानंतर इथे आहे आम्ही मॅरिनेट करून शिजवून घेतलेलं चिकन. तीन मध्ये केलेलं आहे. आणि तिकडे कोणता आहे, तिकडे पण तोच आहे. त्यामध्ये जाणार आहे चिकन 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 चिकन. चिकन चिकन. आम्ही 2 किलो चिकन आणलं होतं, त्याचा आम्ही थोडा रस्सा पण केलेला आहे. आणि आता बिर्याणी. काही कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे, पुदिना. आणि तो आहे तळलेला कांदा. कांदा गेला आता तोंडात पाणी सुटाले. हो बाहेरची खाल्ली पण घरातली खूप दिवसांनी. कधी गेलेली असतो, मागच्या वर्षी गेलेली. होय मागच्या वर्षी आणि कुकरला गेली, थोडीच केली, खाली लागलेली जास्त. हा होय तूच केलेलीस. तर तुम्ही चिनूच्या लग्नाचा ब्लॉग बघितला नसेल तर तो पण जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल ही चिनू कोण आणि ती वेळ आलेली त्यावेळेस बिर्याणी केलेली, ते सगळं तुम्हाला समजेल. पसारा झालेला आहे खूप जास्त. आम्ही बिर्याणी खाणार. आम्ही खूप वेळा बिर्याणी केल्या, पण ह्या पसारा थोडा जास्त झाला आहे. हे बघा आता मी भांडी घासत आहे. हे बघा भांडी केवढी पडली आहेत. मावशी घासून द्यायला आणि मी घेऊन घेत आहे. हे बघा सगळी भांडी झालेली आहेत. एवढी भांडी होती. आणि बघा मी सगळ्यात गेलेले आहेत आणि मांजरीन माझ्यासोबतच आहे. चला तर मग आता हे बघा आपला रायता करत आहोत आपण. आता कांदा काय आहेत कांदा वापरलेला नाही आज. का नाही वापरलेला कांदा, फक्त टोमॅटो आणि काकडीची रायता. हे बस कशी बनल्या. एक नंबर आहे. इकडं सांग, इकडं सांग की. छान झाले, एकदम भारी. खरंच हे बघा गाईज आता आम्ही जेवण खाऊन आईस्क्रीम खात आहोत. आता आम्ही जेवून सगळेजण आता आम्ही टीव्ही बघालतो. आणि आतासाठी एवढंच. आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.